मग उन्हाळ्याचे पानच पडते ना. ठीक आहे, पण गावाकड झाडाखाली बसायची मजाच वेगळी. आमच्या गावचा एसी तुमच्या पुण्यामध्ये गाव आहे 4 घंटे काय तरी एसी गावाकडचंच आहे ना मी. तिकडं पुण्यात फक्त कामाला गेलोय. लगेच झाला का मी तिकडचा. अरे गावचा आनंद घ्यायचा होता या अशा माणसाने. कोणी येता येईल ना. हा राव, काय निवांत झोपलेत राव. काही टेन्शन नाही काय नाही. राहिले त्यांना माझं म्हणलं होतं सदा भाऊ तुम्ही ना झोपत काय मला झोपता भाऊ झोर बिरत काय नाही म्हणे. मी ना असं शांत झोपतो ना तर माझ्या घरच्यांना पण कळत नाही मी झोपतो. अरे झोपल्यावर काय कळत त्यांना घोरत आहेत का नाही घोरत. म्हणजे ना आज ना त्यांची काढावं असं मला वाटतं. म्हणजे त्यांना ना दातावाला पूर्ण होईल ना आपल्याला. काढ 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 नाही का तुम्ही झोरत होते म्हणून. हा काढ. उठतील बरं का नाही तो त्यांना एवढा काय वरतो उठल्यावर नाही तर खानतेन बिनतेन. पानाचा पर्श झालं धोरणं बंद होतं रे त्यांचं. दूरनं बंद झालं तर खाणायला लागलेत बाबा. बापरे, व्हिडिओ काढ लवकर. थोडं वरून वरून काढ. काय कोणी कानात घातलं काय. अयो खायला आले बा सदाभाऊ काय चाललंय. हा दिसत नाही काय चाललंय. कुठे घेतली ही काश्मीरवरून. सदाभाऊ तुम्हाला कवा सरळ बोलव तुम्ही आड्यातच बोला तवा. अरे मग आता हे पुढे बी कुठून घेतलं ते सांगायचे का तुला. ते काय काजू बदामी का तिकडून यायला डाळायचे ना त्याच्यातून घेतली दुसऱ्या दुकानातून. तसं नाही मला वाटलं कुठं दुपारीचा नाही फुटाने कुठं काय बसले होते हा काय. ते बी तुला सांगूनच बसलं पाहिजे नाही का. नाहीतर आम्हाला तर ढाळच होते न. तुला न सांगता पेलो कुठं काही तर. तुम्ही कुठे पितात मला वाटलं कुठं कोणी बसलं काय म्हणून विचारला. हा मी डाळ घेऊन आलो त्यांच्यातली ओढून आहे ना चाकणा फक्त. नुसत्या उत्साह पात्यान चौकशा करायच्या तुला. बोल काम काय ते सांग. काम तुमचंच आहे. हितचिंतक आहेत आम्ही तुमचे किती केलं तरी बी. हा? तुम्ही इथं चिंतक हे नाही म्हणजे- चिंता चिंतक हे तेच काय समजा ना आम्हाला. नाही जरा काही पण करताना जरा थोडस पाहिलं पाहिजे वातावरण बाहेरचं गावगाडा सगळा. बरोबर आहे की नाही. काय आम्ही कोणाचं काय वाईट केलं, कोणाची चेष्टा केली, कोणाचा विनयभंग केला, कुठं वाईट काय झालं काय ते सांगशील का नाही. हो तुम्ही विचार करा. तुम्ही जर असे कुठेही पडायला लागले तर ते आमदार साहेब काय म्हणतील. कसं झेडपीचं मेंबर करावं यांना. हा झेडपी मेंबर झोपली का काय तर झेडपी कशी चालायची तुम्ही. कुठं पडत म्हणजे कुठं पडलो मी. अरे देवीच्या देवळापाशी तर पडतो मी एक घरी तिसरीकडे मी पडत नाही. तुझ्यावनी नाही मला मग जरा- याच्या वाजायचा नाद. मग जरा सूर कमी लावायचे. हा काय क्लासिकल क्लासेस लावले काय तुम्ही. श्याम्या क्लासिकल क्लासेस सूर इथं तिथं पडा. मुख्य मुद्द्यावर ये ना. मुख्य भाषण कर ना. प्रस्तावना किती झाली तुम्हाला माहितच नाही का. काय माहित नाही. अहो त्यामुळे सांगत असतो मोबाईल का उचकीत जा. त्याच्यावर बघा काय अपलोड झालंय. बघा कोणी
दिसतोय ते साधा भाऊच. हा दुसरं कोण नाही. कसा येतोय हा आवाज? म्हणजे माझ्या झोपण्याचा आणि गोरण्याचा व्हिडिओ कमेंट वाचा, कमेंट खाली. गावठाण ग्रुप. हा आणि खाली काय लिहिलंय वाचा. ग्रामपंचायत झोपली खाऊन ढेकर देऊन. कमेंट टाकणारला लाज वाटली पाहिजे ना. ग्रामपंचायतचे दगड सिमेंट खाऊन कुठं माणूस झोपन का? उड्या मारीन ना, पोटात दुखन ना. बरं टाकलं तो टाकला असं नाही. हाय का म्हणजे आम्ही तुम्हाला दाखाव तर तुम्ही आमच्या जाळ घ्यावा का? अहो तसं नाही. चोर पहिला विचारित असतो तुमच्या घरात काही कमी दिसतंय का. ते कशाला म्हणेन मी चोरलंय. कोण टाकलं तुला माहित असणार आहे. हो नाही हो सदा भाऊ, मी काय टाकू? मी आला व्हिडिओ पाहिल्याबरोबर तुम्हाला सांगितलंय. मला तर वाटतंय ना तुम्ही तिथे झोपले तेव्हा हा तिथून सुगंध आली होती. तिने जण चेष्टा केली. तिला आहे चेष्टा करायची तिने सवय. विचार करायचा ना. चेष्टा ठीक आहे इथपर्यंत. अरे पण घरानं कोणतं आमचं मग? चेष्टा कोणाची घरी ती वतनदाराचं. गावठण ग्रुपवर नाही व्हिडिओ विषय गंभीर आहे यो. हे जर गेलं ना खरं तर आमदारापर्यंत. चाललो सुगंधाला म्हणून हे लगेच डिलीट करून टाके. कोणी काढलंय ते? डेपुटीला तर असंच पाहिजे. डेपुटीला तर सगळं असंच पाहिजे. डेपुटीने अजून बघितलेलं आहे का नाही माहित नाही. काय मी माहित चाललो नाही. सुगंधाकडे. हा तेवढं स्वच्छ नाव आले तर मला सांग नक्की. बघा. इथं सगळ्या गोष्टी तू याला समजत येत म्हणून. हा नाही हा येऊ का? या काय वतनदार इकडं कुठं? तुझीच भेट घ्यायला आलो होतो. का बरं? काय नाही म्हणलं कसं काय चाललंय तो तब्येतीची विचारपूस करावा. समजलं होतं 2 दिवस झाले तो पोट दुखलं. सलाईन लावलं होतं तुला. म्हणलं कसं काय तब्येत? आता बरं आहे. पण वतनदार मला एक सांगा, तुम्ही लयच भारी गोरात आहे. मग कार भर दिवसात पिपाने वाजत होते. तुला कसं काय माहिती? अहो व्हिडिओ बघितला का तुम्ही? अख्ख्या ग्रुपवर सगळ्या गावातल्या लोकांकडे व्हिडिओ झालाय तो आता. हा का? मग आपणच काढायचा आणि आपणच टाकायचा. तुला उद्योग काय पडला? पण मी झोपन नाहीतर मी नाकानी श्वास घेईन, तोंडानी सोडीन, कानानी सोडीन. तू हे चेष्टा करायच्या नावाखाली आमची बदनामी चालू केली का? वतनदार मला एक सांगा, मी आजपर्यंत तुमची कधी अशी बदनामी केली का? चेष्टा बी केली असेल तुमच्या तोंडावर. मागं कशाला मी कशाला व्हिडिओ काढून टाकू? मी तुम्हाला लगेच आवाज दिला असता. म्हटलं असते ओ उठा, काय आवाज देताय? म्हणजे व्हिडिओ तो नाही काढला? नाही बाबा, मी कशाला काढू व्हिडिओ? माझा मोबाईल चेक कर. तेवढ्यात मला त्याच्यातलं कमी नॉलेज आहे जरा. नाही आज त्या बिल गेट्सला भेटायला जायचंय मला. हा विचारी तर सगळं मोबाईलची सगळी माहितीच घेतो. आईला लोक मोबाईलची ना माहिती नंतर घ्या, पहिले ते बघा काय ते गोरण्या बिरण्याचे व्हिडिओ काय काय नाही. त्याच्यासाठी तुझ्याकडे आलो होतो. गोरण्याचा त्याचा तपास लावितोय. डोकंच फोडितो त्याचा. कोण व्हिडिओ काढलाय आणि माझा टाकलाय डिलीट कर. त्याच्यावर नाव बघावं लागेल मला आता. नक्की कोणी झक मारली. तो नाही काढलेला ना? नाही हो, नाही नाही. मला वाटलंच होतं तू चेष्टा करणार नाही. पण एक जण म्हणला की गेलती हो तुमच्यापासून, म्हणून मला जरा तू शंका आलती. हो कोण बोललं पण तुम्हाला असं? बोलले मला सांगा कोण बोललं तुम्हाला असं? हो वतेन मोकर सांगा, सांगा, सांगा. बांधणे. मोकर वतेन बांधणे. होऊ द्या, मला ऐकू द्या. तुझ्या नाही पोटात राहत. हे धर तांदूळ आणि जरा राहू दे. बात करून खा. येऊ का? झाल्या झाल्या कुठे गेला तू? औषधाभाव काय झाले तुम्हाला? काय झालं? त्या आईला ते मोबाईलवर ते व्हिडिओ काढला झोपायचा आणि दिला टाकून. कुठे गेलाय तू आता? अहो माझा नवरा कसा काढ? मानावर 2 दिवस झालं गावाला गेलेले. गावाला गेला? मग तुम्ही उठलं सुटलं की दांडकी घेऊन माझ्या नवऱ्याला मारा येतं. श्याम्या सोडून माही चेष्टा दुसऱ्या गावात कोणी करायचं नाही. डेपुटीने म्हणलं दिले असते ना 80-90 रुपये क्वार्टरला. माय व्हिडिओ काढायला लावला असेल. झोपत माणूस का काय? ते नाही एवढं झोपत काय खाल्लं काय लोकांना? तुमचं बी कराय बरं का. पण काय का म्हणायला सदाभाऊ घोडताले डेंजर बाबा. कसं अयो भारी येतंय हा आवाज. भारी लय आणि भारी. वेगवेगळा आवाज अजून हसू येईल. व्हरायटीज देत होता. व्हरायटी माणूसच व्हरायटी पाहिजे. हा. पण ह्या व्हरायट्या नव्हत्या टाकायच्या. कोणी झक मारली ते. अहो पण ते ग्रुपला नवीन नंबर आहे. मला तेच बघायचंय. तुला सांगता येईल का कोणाचा नंबर येतो? नाही ते काय मला कळायचं नाही.
पण हे श्याम भाऊजीला येते बघा असलं बघायला. आईला श्याम भाऊजीला येता येईल की नाही तर मला सुगंधाचं म्हणला, सुगंधा गेलती. अहो मागच्या वेळेस असंच झालं होतं, मला अननोन नंबरवरनं फोन आलता, त्यांच्याकडेच गेलते मी. हा का? हा, त्यांनी मग मला सांगितलं कोणाचा नंबर आहे तो. म्हणजे त्याला सगळं माहिती आहे, पण मला गाव फिरायला लावीन, माहिती आणखीन चौकशी जाईन याचा विचार करून त्यांनी याचे त्याचे घराचे पत्ते दिले. आणि माय नवऱ्यावर एवढं पण नका दात खाऊन राहू की तुम्ही दांडकी घेऊन तुझा फिरता. नवरा, तू लग्न झालेलं किती वर्ष झाली तुमचे? 2-5 वर्ष. तुझ्या नवऱ्याला गेल्या 30 वर्षापासून ओळखीतोय ना आम्ही. असा फिरत होता जलमल्यासारखा उघडा नागडा तेव्हापासून. आम्हाला माहिती आहे ना कोणाच्या काय खतखोडे आहेत. पण आता लग्न झालंय, बायको आहे. नाही तरी तुझ्या ताब्यात जरी असला तरी तुला आकळणारी चीज नाही ती. वासरू आपण ती मग तुम्ही दांडकी घेऊन हाणणार का आता? बायको समोर हाणणार? बायको समोर नाही आणणार. मग त्याला विचारणार होतं मी कोणी केलंय, आणि जर त्यांनी केलं असतं तर मग बघितलं असतं. येऊ का? ओळखलं का? सापडला काय? दांडा घेऊनच फिरत आहे. सापडल्या खेरच हे. काय होतं, चोर तर चोर आणि दुसऱ्याचे दाखवतो घर. कोण? सदा भाऊ? साधा भाऊ नाही, ह्यो भोऱ्या. वरून जेवढा गोरा ना तेवढा आतून काळा. म्या नाही टाकले, खरं सांगतोय. तो नाही टाकली, मग तुला माहिती आहे ना कोणी टाकली ती. अहो नवीन नंबर आहे तो. बघ ना, बघ 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 बघ. तू तू लय त्यातला ट्रेन आहे. तुम्ही का तुला आहे म्हणते ना त्या शेलला टाकायचं होतं. पोलीस डिपार्टमेंटचं नसतं का असं मोबाईल सायबर सायबर का फायबर आहे ना, त्याच्यातच घातला पाहिजे. तो दिसतोय तसा सायबर वणीच. नंबर कॉपी करतो इकडं. ट्रू कॉलरला पेस्ट कर. ट्रू कॉलर, हा तेच. आता माझं आहे मोबाईलमध्ये, पण तसलं काय मी घेत नाही. काय चिंगचांग गँग. हा ना, वेगळंच नाव आलंय ती. चिंगन चांग पर चीनपासून गँग आली का इकडं? काय माहिती बा सदा भाऊ, आता नाव तर नाही आलं माणसाचं. आता सुंग सॉंग असतं तर म्हणता आलं असतं सुगंधाची गँग ही चिंगचांग गँग कोणाची असन? नंबर बघ, नंबर दाबून बघ. ते पण आता ट्रू कॉलरला चिंगचांग गँग येते. याच्या आईचा चिंगचांग. सदा भाऊ, हा छडा लावू आपण याचा. हा, मग लगेच लागला पाहिजे. म्हणजे आता ते काय सगळं आमदारापर्यंत जाऊन देतो काय? माव घोरण्याचा आवाज तू म्हणतो आपण डिलीट सोड. केला असता, पण ते आपण टाकला नाही म्हणून डिलीट करता येणार नाही नाही, जे मूळ आहे ना त्या मुळावरच मला कुऱ्हाडीचा ठोका टाकायचा आहे, म्हणजे सगळं शिजाईल. तुम्ही चला, चालायचं. शोध लावू आपण. चला तुम्ही आता. चल. कोणाबरोबर चॅटिंग कर? आयला, ठीक आहे. काय ऊन पडायला लागलं रे बाबा. हा ऊन लय हो. नुसतं झाडायच लागायचं तेडे. तुम्ही बांधून येत जा, नाही तर आबा झाले बोला. लालच होतोय बाबा मी. नाही तर येतात म्हणून टमाटर रस्त्यानं चालत आहे. तुमचं बरं आहे, बसले सावलीला. हा सावलीला म्हण ताई ताम नाही ताय नाही. अरे पण तुम्हाला कळलं का गावात काय झालं? काय झालं? आपले साधा भाऊ वतनदार घरानं. काय आलं? अरे गावठाण ग्रुपला. काय आलं? अरे व्हिडिओ पाय सांगतो. व्हिडिओ? अरे बाबा, ते घोरण्याचा व्हिडिओ पाडला, त्याच्यावरती घोर देत अशा वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये इतक्या कमेंट आल्या, तुला सांगतो अख्ख्या गावात झालाय व्हिडिओ. हा, तुम्ही पाहिला का नाही? व्हिडिओ काढला पण आणि टाकला पण. पाहिला पण आम्हीच. हा काढला बी न टाकला बी. म्हणजे व्हिडिओ तो काढला काय? हा हे, काही सांगतो का तुमच्या डेअरिंग आहे रे. मी पाहिला नंबर सर्च करून. ते कोणता ते चुंग चांग चांग काय काय गँग आहे, काहीतरी नाव आहे ते. अहो मी पुण्याला गेलो ना, हा. सिम कार्ड दुसरं घेतलं होतं आणि ट्रू कॉलरला पण दुसरं नाव टाकलंय, चिंगचांग. असं आहे होय. माझंच आहे ते. अरे मी म्हणलं ठीक आहे, करतो नंबर देऊ नाही तुझ्याकडे, कसं काय कुठून आला बा? म्हणजे हे सगळं काम तुम्ही केलं. अरे शाबासकी दिलीच पाहिजे तुम्हाला. करत ना, मोठं काम केलं तुम्ही. नाही तो वतनदार घराण्याचा व्हिडिओ असा व्हायरल कोण करू शकतं काय गावात आपल्या? अहो ते लय म्हणत होते मी धरत नाही, मग प्रूफ म्हणून काढला होता व्हिडिओ. पण म्हणलं चला अजून थोडं फेमस करू त्यांना. चांगले फेमस झाले बरं का ते. मग दिलं मग ग्रुपला टाकून. भारी काम केलं. या घ्या सदा भाऊ, या या इकडे या. माणसं सापडली. सांगणे मामा आहे ते सदा भाऊ नाही, तेव्हा तुमच्या आवाजाने ते येऊ राहिले. यांना साधा भाऊ दिसू राहिले होय. चांगले मामा आहे नाही का ते? चांगले मामा नाही, सदा भाऊ येते. मग काय चोर धरायला. साधा भाऊ चाष्टा केली होती. हा सदा भाऊ आम्ही फक्त चेष्टा केली होती. चेष्टा केली. आता तुम्ही नाही तर त्यावेळेस म्हणले होते मला, आम्ही तोय वायत होतो तर आम्ही म्हाताऱ्याच्या नातात पुढे तानात वळवळ करायचो.
मग मी पण चेष्टा केली होती तुमची. चेष्टा केली वय. हा आणि तुम्ही म्हटले होते ना हा, ते वाटतं वा- मी घोरत नाही म्हणून झोपी थोडा ते राहू दे, ते प्रूफ आहे ना, प्रूफ काढून मला दाखवायचं का अख्ख्या गावाला टाकायचा. ह्यो म्हटलं टाका ग्रुपला. अरे डिग्या, तो कानात काड्या घातल्या, नाकात दोरी घातली, साधा बा- इथपर्यंत ठीक आहे. आणून आता लय निब्बर राहते तुमची. नाही नाही निबारच आहे, तसं नाही मला म्हणजे आणायचा उद्देश नाही माझा, पण ही चेष्टा आहे ना अशी लोकात नाही ना. आम्ही लोकांचे काष्टे वाढायचो, धोत्राचे टोपे घ्यायचो, कुठं गाडीचं वांगण लावायचो, कानात काड्या घालायच्या. नाही घातल्या ना मी. आपण व्हिडिओ काढून टाकीत नव्हतो ना. विषय तिथली मोबाईल आता योग्य. मोबाईल नव्हता ना तेव्हा. हा मग मोबाईल असतात आम्ही बी तुमच्यासारखीच काशी केली असते असं तुम्हाला म्हणायचं का? काय व्हिडिओ ग्रुपवर टाकीत आहेत का? का रे तुम्ही मला व्हिडिओ सांगायचा चेष्टा करण्यापाशी माझं दुमत नाही, पण तुम्ही हे व्हिडिओ असे लोक मला म्हणायला लागले ना, खाली कमेंट वाचता का? आता काय होतं, अलीकडली चेष्टा ग्रुपवर टाकली का लोक संडासमध्ये असले तरी कमेंट समाजसेवेच्या, ते लगेच हा Social यांना media डिसिप्लिन लागली. danger आहे रे. तरी ते म्हणते यांचे पोट खराब झाले, फुगले, ग्रामपंचायत खाल्ली आम्ही लगेच. अरे वाळू खाल्ली, सिमेंट खाल्ली म्हणले ते. हा? साधा भाऊ तुम्ही बोलू नका Social कडे. media काय आहे, जेवढं शोषण तेवढंच हे करायचं. बोलण्यात एनर्जी वाया घालूच नका. दांडा घ्या नुसते नाही, सोडून नाही, काढा. हो, जपाना नाही तुम्ही. नाही नाही त्यांनी ते काय म्हणलं बा, आमचा लहानपणीचा किस्सा मी त्याला सांगितला होता, हा. म्हणून त्याला चेष्टा करावं लागली. तुझा उद्देश चांगला आहे, पण नंतर उद्देशाला लय फाटे फुटलेत, वडाच्या पारंब्यावनी त्याला लयच मुळं आलेत. तसं काही करायचं नाही. हा चुकला राव साधा भाऊ, आता नाही करणार. व्हिडिओ काढलाय ना, ते डिलीट करा. डिलीट करा ना मग. तर आता चुकलंय हा, का आता तेच. का आणखीन त्याचा नाही नाही तर रे बोल. आणि ती कसं होतं? चिंग चांग कुठून आणली रे? चिंग चांग अहो, चांग. पुण्याला गेलो होतो ना, नवीन सिम कार्ड घेतलं, हा मग ते ट्रू कॉलर वर नाव बदलेलं अरे मी. तू चुंग चांग कशाला टाकायचं? मग? तो रंग काय, तू चुंग चांग ते गोर राहते, तू मँग मॉंग टाकायचं ना आफ्रिकेचं तिकडे. यांचा तलर नाही ना तुला. पुरी काय- 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 चेष्टा. नुसती चेष्टा सुचू किती गेला. टाकायचं पुरीला कळावं नाही म्हणून टाकलं. तर ना बो दिले तर बस. बस करा. आणि आता घरी जाऊन तुम्ही आमरस खा, आता आंबे आलीत. परत डिलीट केला केलं केला केला. सोडून द्या तर राव साधा भाऊ तुम्ही यांना खुशाल, यांना चांगली नाही आदत नाही घालायला नाही पाहिजे नाही. होती. चेष्टा इथून पुढं नाही सोशल करीत. तेवढीच करायची. करा आणि सोशल मीडियाला सोशल तेवढं टाका. तू याच्या नको नादी लागू. हे चिंगचांग यांगचा संस्थापक आहे. अरे त्याचं मनगाठ आणि तू ही मांडी सारखी आहे. एखादा मारला रागात ठोका तर जाशील ना. सॉरी पुण्य चला चला कर्माला. चला चला वा मोगरे. साधा भाऊ रेटायला पाहिजे. त्यांच्या मनात काय नव्हतं. अहो पण ती गोष्ट गेली कुठं, कुठं सांगा ना मला तुम्ही. राईचा पर्वत करण्याची काही सवय असते. हम्म. आपण घोरलो तरी कमेंट टाकतील, आपण गायलो तरी कमेंट टाकतील, आणि आपण सकाळी पाणी घेऊन गेलो तरी बी हाय, आता हे काहींना सवय राहते. लोकांना उद्योगच नाही ना साधा भाऊ. नाही, आली पोस्ट का कर कमेंट. उद्योगच तेवढा. सवय राहते. बरं आता मी येतो आता. मी आता थोडासा तुम्ही आता आराम करा माझी सगळं. झोप मोडवली त्यांनी, हे कानात काढाय घालू का? चला आणि बरं झालं सापडले ते डिलीट करता आला व्हिडिओ, नाही तर कुठं झाला असता. जाऊ दे. हा? 1.5 ते 2 वर्ष झाले पुण्याला राहतोय. हा साधा मला म्हणतोय त्यात चल म्हणून. हा अरे माझं म्हणायचं नवीन नवीन आधी त्यातून नीन आता तर म्हणून म्हणा ना. अरे नेतो म्हटलो होतो, मग पण तुझ्यासारख्या माणसाचं तिथं काय काम आहे? तुला आहे का डोकं बिकं? येत आहे एवढं मोठं अरे पण तिथं हुशार माणसं लागत आहे. तुला काही कळतं का नाही? म्हणजे मी माठाड. हा मट्टच आहे. दाजी आले. थांब आता दाजीची ना थोडी चेष्टाच करू. Hello guys, good morning. गुड मॉर्निंग, हाऊ आर यू? I'm fine dear. How are you dear? काय म्हणते ते? काय? Tell me what is going on. अरे बापरे. As a long time we both had not been met. अहो दाजी एवढं इंग्लिश नका बोलू, नाही तर तुमच्यासारखे आहे ना केस गळून जाते माझे लवकरच. Oh, you will look very handsome when you will bald like me. अयो हँडसम बाल. काय रे?
Bald. You will be bald. Then you will look very handsome like me. बाळ म्हणत असते. म्हणजे लहानपणी मी हँडसम होतो असं. Oh, I'm telling about bald. Remove your hairs. होय. Not a ball. Not a baby. हो दाजी Remove hairs. कोणत्या भाषेत बोलत आहे? Once you will remove your hair. then Remove you will hairs, like, remove hairs. Yes, it is correct. Remove hairs. Yes, you have to make a bald. BALD bald. काही समजा भाऊ दाजी आम्हाला. अरे, टकलं कर माझ्यासारखं म्हणजे खूप हँडसम दिसशील तू. नको मी असंच हँडसम आहे. बरं आहे भाऊ. तुम्ही लावा शाताला आणि अजून त्याला शाताला जरा जपान आता हा. बरं राहू द्या. बरं बोला बाकी काय म्हणता मित्रांनो. बाकी काही नाही भाऊ निवांत. पण दाजी हा तुम्हाला माहिती का ते सुगंधाचं सुगंधा तुमचं लय नाव काढी बर का. हा कस काय पण. सुगंध माझी मेवणी आहे ना. हा वय. हा अहो ती इतकं भारी म्हणती दाजी असे दाजी तसे इतकं गोड गोड गप्पा मारित होते आमच्या सोबत. लय भारी सांगत होती. सुनंदा वहिनी नुसते तुमचं माळ आपण देवाच माळतच झोपी तसं तुमचं नाम जप राहतो. जेवता बसता टीव्ही पाहता उडत गेलं तर तुम्ही नुसते दाजी 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 दाजी. अरे माझा स्वभाव एकदम गोड आहे. आपण म्हणतो ना जसं पेराल तसं उगवेल. हा, हा. मी सगळ्यांशी गोड बोलतो. लोक माझ्याशी तेवढंच चांगल्या प्रेमाने बोलतात. खरंय आणि ते टेपवर पण दाजीचेच गाणे लावती. हा. ऐका दाजी ऐका दाजी बा लय भारी. पण सुगंधाचं प्रेम आहे राव असं वाटतंय मला तुमच्यावर. खरंच वाटतं नाही आहेच. हा एवढं दाजी दाजी करते म्हणजे 100%. आता तुलाच माहिती भाऊ तुला काय बोलली ती. अहो सगळं दाजी दाजीच करती. मला एक सांगा उठता बसता तुमचे दादी नावे का बरं असं. अरे काय झालं जेव्हा मी शामरावच्या बहिणीला बघायला गेलतो का हा. ती सुगंध पण तिथं होती. हा. आणि दोघी दिसायला एकदम सारख्याच होत्या ना. हा. मला असं वाटलं होतं मला हिच्याशीच माझं लग्न होतं का काय. अरे बापरे. म्हणजे योग्य मला वाटतं बरं का तू बोलतो त्याच्यात जरा काही थोडस जरा तथ्य असू शकतं. अरे हा हा म्हणजे तुम्हाला पण ती आवडली असन आणि तिच्या मनात पण तुम्ही बसले असन ना. शक्य आहे ना हे. हा. म्हणजे माझी घरची एक शाखा आहे पण जर दुसरी मला बाहेरून पाठिंबा देत असेल तर माझं नशीब समजतो मी ते. सुधांदा वहिनी म्हणते दादी मला प्रत्येक टायमाला आले तर उडून फिरून तै न ते घेऊन येते तै न ते पार्सल आणते फिरायला घेऊन जाते. आता कुठं गेले होते ना तुम्ही फिरायला. हा एक ट्रिप झाली आता अजून तिला घेऊन जायचं ना फिरायला. हा. बरोबर आहे तुम्हाला सगळंच माहिती झालं राव. मग नुसते दोन जाते तुमचे सुधांदा. अरे लय बापरे. भारी. भारी हो तुमचं. अभिनंदन. म्हणजे तुम्ही धन्यवाद. 2 बायका करणार का आता. बघू रे चल येतो मी आता. बरं. मला आनंद झाला एकदम या गोष्टीचा. चल हा एवढी नव्हती केसाची ती. कस काय हिशोब चुकत काय का ना मला. झालं गाव फिरून. हा बस. हो दाजी कशाला कटकट करता हो तुम्ही ताई संग. अरे शामराव मी कशाला कटकट करू. कटकट करू म्हणजे तिचा फोन आला होता मला. ती म्हणली तुम्ही इकडे आहे तरी पण संग नीट बोलत नाही तर. अरे नीट बोलायचं काय तिला सांग ना तुझ्या बहिणीला 2 गोष्टी समजून. आमचा संसार म्हणजे कसं आहे भूताला नाही बायकोन हळवलं नाही नवरा. तिला समजतं का नवऱ्याशी कसं बोलायचं मान सन्मानाने बोलायचं. उठ सूट वाकडं तिकडं बोल आडवं तिकडं बोल. ही कोणची पद्धत. हे संस्कार का तुमच्या आई बापाचे. ओ दाजी मान देतो म्हणून तुम्ही लगे पण आई बाबावर चालले आता तर. अरे असं- आमच्या आई बापाने आमच्यावर चांगले संस्कार केले. अरे असं बोलून दाजीची मान नको तोडू. श्याम सुंदर तुझ्या बहिणीला नीट राहायला सांग. ती नीटच राहती. तुम्ही जरा नीट राहा ना. आता इकडे आला तर माझ्याकडे तर व्यवस्थित राहा ना. ए बाबा व्यवस्थित राहायची भाषा मला नको शिकू. तुझी बहीण आहे ना सोडून देईन. तुझ्या माहितीसाठी सांगू का इथं गावात माझ्यावर प्रेम करणारी एक जण आहे. काय बोल हा, आता दाजीला असं तसं अहो, नको समजू. मला चांगलं माहिती आहे कोणी बायको देत नव्हतं तुम्हाला. पण आम्ही म्हणलं चला जाऊ द्या माणूस चांगला आहे करतोय उद्योग धंदा पाणी जरा तर दिली अरे, तुम्हाला. तुम्ही काळ आता खराब असतो म्हणजे माणूस नसतो खराब. तू नको मला शिकू मागच्या भूतकाळाच्या आठवणी. तू 10वीला समजा नापास झाला आणि 12वीला पहिल्या अटेम्प्टला पास झाला मग तो काय माठ्या म्हणायचा का हुशार म्हणायचा मग. ते नका सांगू. बाकी काही उगा गाडीत बस. आता मी काय म्हणतो माहिती अरे बाकी ते सोडून बाकी शून्य आणि मला एक भेटणार आहे ते माझं पुण्य. तुझी बहीण देईन सोडून. काय नको पुण्या मला पुण्याच्या शिकवू. गोष्टी करता हो तुम्ही. तुम्हाला कोण विचारीन उगा सांगायचं उगाच कोण प्रेम करतं काय करतं अरे गावात तुला काय दाखवून देतो सगळं मी. मजा बघ तू फक्त. म्हणजे तुमच्या कोणी कोणी गावात प्रेम करा मला सांगाल सांगा बरं. सांगाल चित्र लवकर स्पष्ट होईल. थांब जरा. हे तुला सांगितलं फक्त ट्रेलर आहे. अजून दाजीचा पिक्चर रिलीज व्हायचा आहे श्याम सुंदर. अहो तुम्ही हिरो आहे का विलन. हा अरे हिरो नाही विलन नाही मी दाजी आहे फक्त दाजी.
कोणी मला सांगा ना तुम्ही, मला कळलं पाहिजे ना गावात खाऊन येईन काय. गावात तुला काय करायचं? तुझी बहीण मला जर नीट नाही वागणूक देत मग सगळ्या गोष्टी तुला काय सांगायच्या? तुम्ही असं करू नका बरं, तुम्हाला सांगतो मी, संसार मोड नका तुम्ही. ठीक आहे, दाखवतो तुला आता संसार मोडतो का काय राहतो. तुझी बहीण माझ्याशी भांडते, तू आता माझ्या बघ. येतो मी आता. आईला ह्या दहाचीच एक ही फ्रीजच आहे हो. आता कोण आहे गावामध्ये, मला शोध लावा लागणार आहे. दाजी ऐका ना राव तुम्ही. हा बोल काय? लयच फनफन करता राव. हा वय झालं पण तुमच्या अजून चिडचिड करायचं स्वभाव नाही याल तुमचा. अरे त्रासच तेवढा आहे ना तुझ्या बहिणीचा मला. अहो कसला काय त्रास राव. हा प्रत्येक संसार असते, बायको थोडी बोलतच असती, पण एवढं लगेच दुसरी. मग काही नका उगा तुम्ही ना माझ्या डोक्याला टेन्शन देऊ नका बरं का. कोणी गावात सांगा बरं मला तुम्ही, उगा काही सांगा गावात कोण प्रेम करताय. दाजीवर प्रेम करणार काही मेवण्या कमी आहेत का गावामध्ये? मेवणे मग मला कुठं कोणची बहीण आहे? अरे सुगंधा. सुगंधा? हो अन ती तुमच्यावर प्रेम करती? बघ ना, लग्न करून आणतो ना तुझ्या बहिणीला सवत आणि तुझ्या नाकावर टिचून गावातच संसार ताटतो माझा दुसरा. काय बोलाता तोंडाला येईन ते तुम्ही दाजी. हा लग्न करतो न सवत आम्ही इथंच राहतो गावात. शक्य आहे का एवढ्या काही गोष्टी काही बोलाता उगा तुम्ही? अरे मला सगळं शक्य आहे. कसं काय तुम्ही असं म्हणता राव उगीच? अरे तुझ्या बहिणीचा श्याम सुंदर त्रासच तेवढा आहे दाजीला राव. मग मी वैतागलो भाऊ. मला म्हातारपण सुखात घालवायचंय, माझा दुःखात नाही घालवायचं मला. म्हणजे तुम्ही आता सोबतच लग्न करणार का? हो. अहो काही येडे डोके बिके पडले काय, तिला नवरा आहे, तिचा संसार चांगला चालू आहे, कशाला उगा तुमच्या संग ती लग्न करीन? अरे मी तिच्याशी लग्न करून तुम्हाला डोक्यावर पाडतो श्याम सुंदर. आता तुम्ही पडताना डोक्यावर माझा नवा संसार बघून, आणि तो बी तुमच्या गावातच. अहो त्या म्हणाच्या गोष्टी असत्यात, चाली आधी घरवाली, कळलं का तुम्हाला? अरे साली मेरी अभी पूरी घरवाली हो की रहेगी, दिखाता तेरे को अभी मैं. जावा होईन खिसा खाली तेव्हा कळन मग साली. बघ ना कोणाचा खिसा खाली होतो आणि कोणाचं काय होतं ते. म्हणजे तुम्ही नाही ऐकणार? मी अरे तुम्हाला मी- सांगा, तुम्ही ना ताईला फोन करून सांगा बरं का अरे आता. मी लय खुनशी माणूस आहे, भिकाला लागल पण मी माझा शौक पूर्ण करीन भो. तुला करूनच दाखवतो लग्न मी माझ्या साली बरोबर. मी पण पाहतो कसं लग्न करता तुम्ही मग. बघू ना, हा करूनच दाखवतो तुला मी पण. हा चालते चालते. चल. सोडा की हात मजता जीवा नजर इकडं ताईची. बाबो काय दाजी, मी गाणंच म्हणत होते मस्त अगं, पैकी. नजर ताईची नाही, ते डोमकाव्य श्यामरावची नजर आहे माझ्यावर. हा माझीच नजर आहे, कळलं का? मग ते दहाव्याच्या पिंडावर कसं एखाद्या काव्याची नजर असती, तशी डोमकाव्याची दाजीवर नजर आहे सुगंधा. अहो पण दाजी मी गाणं म्हणत होते, तुमच्या दोघांचं काय चाललं भांडण? भांडणाचा काय संबंध आहे? याला नुसते दारा पुजायला लागत येतं. हा दाजी म्हापा अहो, म्हणायला पाहुणा दाजी, माझा. अहो, जाऊ बोलत जाऊ. अरे तुला नाही बोलू बहिणीच्या नवऱ्याला. सुगंधा बघितलं का, प्रेमाच्या माणसाजवळ येऊन बसलं की याची अशी कुरापत असती. हो याच्यामुळे ना ताई कुरकुर करती माहितीये का? पाहुणे माझे आणि अख्ख्या माझ्या घरी कावच टिकत नाही, नुसतं दुसऱ्याची दारा पुजायला लागत तुम्हाला. बघितलं का, सकाळी फोन केला बायकोची किरकिर, गावात गेलं या डोमकाव्याची किरकिर. त्यांचं काय चुकलं बरं आता? बसले असं त्यांना वाटलं असं शांत जाऊन बसावं म्हणून. तुम्हाला मी सांगतोय बरं का, तुम्ही अडवून करू नका. तुम्ही अजिबात इथे येत जायचं ते नाही. सुगंध ते फुल आणि बस त्याच्याशी बोलत तू. चाललो मी. अहो माझं फुल काय चाललं शामराव? हे इकडून बसा. काय झालं? मला काय म्हणायचं, तुला बी काही कळत नाही का? काय बी कळत नाही म्हणजे? मग कशाला त्या माणसाविषयी बोल? तू माणूस काय म्हणला ऐकलं का तू आता? काय हा? म्हटले? प्रेमाच्या माणसाशी देऊन बसतो मी. हा? हो आता मी सगळ्यांसोबतच प्रेमाने बोलते, मग आता त्यांना भांडत बसू का? हे बघ तू माणूस लय डेंजर आहे, ताईने मला सांगितलंय म्हणून मी तुला सांगतो. तू काय नादाला बी त्याला लावलं काय त्याला? ओ शामराव, तोंड बघा जरा आरशात जाऊन. काय मी काय बडबड करतो? माझं नाही तोंड बघायचं, त्या माणसाचं तोंड बघून तरी अहो, बोल. तुम्ही बोलता कोणाशी ते म्हणून म्हटलं तोंड जाऊन बघा आरशामध्ये. आणि तो माणूस तुमच्या बहिणीचा नवरा आहे म्हणून मी त्यांच्याशी बोलते. माझं काय अडलं नाही दाजींसोबत बोलायला? आणि माझ्या बहिणीचा नवरा आहे ना, तिचा संसार वाचावा म्हणूनच मी तुला बोलतोय. त्याला दारात बसू देऊ नको, येऊ बी नको देऊ, कळलं ना तुला? हे बघा रिकामं आहे ना, काही पण बडबड नका करत जाऊ. उगाच ती तुमची बहीण आहे ना, माझी मैत्रीण होती म्हणून मी ते दाजी म्हणून त्यांच्यासोबत मेवण्यासारखं त्यांना बोलते. तर माझं काही पडलेलं राहतं. अरे मेवण्याला कळायला पाहिजे ना. पण मग तुम्ही सांगा ना तुमचा मेवणा आहे तर मला काय मग सांगता? नादाला लावलं का म्हणे? परत ते दाजी इकडे आला नाही पाहिजे, तुम्ही बी यायचं नाही, विश्वास नाही तर. मला काय करायचंय पण तू राहा व्यवस्थित. हा तू राहा व्यवस्थित. पारे डेपुटीने ना कांद्यातलं गावात उपटायला लावले आपल्याला. हा मग उपटाय जा ना तुम्ही. काय तू आणले दोघं जाई या तिकडं कामाला. सगळ्यांनीच लागते तुम्हाला. तू लागती म्हणजे हो बघा ना शामभाऊजी तंतन करत चालले. गावात बघा ना ना काय वैताग आला झालं. नसतो. श्याम्या, काय रे आता तू? काय झालं बायकोनी पुकारणी बिकारणी टाकले का काय वाट्यात? अहो गिराईक कमी झाले असते म्हणून चाललंय. तसंच असं काहीतरी.
काय तुम्ही विना वहिनी हा आणि झालं तुला बी काय मै बायको कशाला मला बोलन अरे गावात काही कमी लढे आहेत का काय लढे वैताग झाले आलाय दुसरा तुला चिकाटेस रुपया तुझ्या बुडीला असं कुणीतरी त्याच्यामुळे तू त्यांना शिवाय नको ते जाऊ श्याम्या नाही तर तुला वाटूळ होईल. अहो हे उदर देणार आहेत का बघितलं ना आपल्यालाच किती 10 वेळा हटकतात. हा अरे काय ते लावले ती मला काय ना माझ्या डोक्याला दुसरं टेन्शन आहे. ए, काय झालं मग सांग टेन्शन येतं. अरे ते दाजीचं टेन्शन मला. दाजीला काय झालं. अरे दाजी काही म्हणायला लागला दाजी म्हणला तुझ्या बहिणीला सोडून देईन आणि गावात लग्न करून इथं राहीन म्हणला दुसरं. कोणाचं लग्न करणार दाजी आता. सुगंधा सोबत दाजीला समजून ठेव बरं का श्याम्या. तुमचं काय अहो आपल्या आईतली बाईवर नजर ठेवणं म्हणजे मी हाणीन मग. तुम्ही काय एवढं रुबाब करताय तुम्ही त्यांचा नवरा आहे काय हा आणि कस काय हे घडलं असं. ते काय मला माहित नाही पण दाजी म्हणतो की सुगंधा म्हणली मी प्रेम करते तुमच्यावरती आणि सुगंधा बी म्हणत होती हा प्रेमाचे माणसं आहेत असं असं. मी आता सुगंधाला सांगून आलो खमकून म्हटलं अजिबात माझ्या दाजी नादाला लावायचं नाही म्हणून. स्वतः नादी लागता मग हेच होणार ना तुम्हाला लागतं ना सारखं सुगंधाताईपाशी जाऊन गुलुगुलू बोलायला ए, खायला. मी नाही बोलत हा. तुझ्या नवऱ्याला सांभाळ मी काय सांगतो काही नाही. आणि तुमचं काय चाललं होतं चला तुम्ही घरात तुम्हाला बघतेच जा. घरात कशाला घेती. मग नीट कामाला निघा हा मी जातो भाऊ कामाला. आणि ती काम करायचं मी करणार नाही आता. साधा ताण कर. हा लय शहाणा झालं वय इकडे येऊन मोकर हे करतोय त्याला सोडणार ना डेपुटी. हा उचलूच आपटीन. अरे कोणाला तुम्ही सांगा डेपुटी त्याला शोभत का असं बाहेर गावून आपल्या गावात आलाय आणि शहाणपणा करायला लागलाय. कोण म्हणजे श्याम्याचा दाजी. का बरं तुझ्या बायकोवर नजर ठेवली काय. माझ्या बायकोवर नजर जर ठेवली असती ना त्याचं टकलच फोडलं असतं म्या. हा मग तू का म्हणे एवढा राग आला त्याला काय राग आला तुला का तुला दारू पिय नाही म्हणला तू कोण शामराव दाजी. आता त्याला त्याच्या सोबत हिंडणार नाही त्याला नाही दिसू द्या परत. अहो ना आपल्या हिच्या सोबत नजर ठेवली हिच्यावर कोणावर सुगंधावर नजर ठेवली ना मी सहन नाही करून घेणार त्याला ना जीवच मारीन. आता फाशी देऊ शकतो मी. अरे येडा झाला का काय जाल्या. अरे तुझा सुगंधाचा काय संबंध आहे मेवना कोणाचा आहे श्याम्याचा. हा सुगंधाचा दाजी तिला दाजी म्हणते सुगंधा हा एकमेकाला मेवणी म्हणते तू आणि तुला काय तळतळ करायची चलत असं चाष्टा. कस काय चाष्टा आपल्या गावातली बाई डेपुटी या आपल्या गावातल्या बाईवर बाहेर येऊन नजर ठेवली म्हणून माटो करून फिरणार का नाही. मग तुम्हाला माहिती आहे ज्याला एकदा फिरला ना गार बिंगून त्याचं शाकाला बुम सगळं फोडून टाकीन. दाजी अंगावर बसला ना तो हिचा पती होईल. भुंग भुंग शाकालाका करू नको. दाजीला फिरायला सोपं नाही. दाजीचा तू पाय बी फिरू शकत नाही. दाजी सोपा नाही. तुम्ही ना अजिबात बी मला राग आलेला आहे मला हसू नका तुम्ही साधारण का मला इकडे ये बस हशीत नाही तुला. अरे चाष्टाने दाजी म्हणत असन आणि तुला सांग का श्याम्याचा पाहुणा काय ना आपला पाहुणा काय त्या दाजीला जरा चाष्टा करायची सवय म्हणला असन. मग तुला काय एवढा राग येतो सुगंधाला बोलल्यावर. काय राग येतो म्हणजे तुम्ही ग्रामपंचायतच्या वतीने बैठक मांडा आणि त्याला समजून सांगा नाही तर श्याम्याला तरी धडा शिका. आता ते लग्न जर केलं ना त्यांनी मग बघा लग्न सुगंधा सोबत ते लग्न करणार आहेत. अरे तो काही येडा झाला का काय. लग्न कोणाचं होतं ज्याचं लग्न झालं नाही त्याच संग लग्न होतं. सुगंधाचं झालंय आणि त्या दाजीचं झालंय. आता कसं काय लग्न करते आणि श्यामेच्या बहीण कुठं जाईन सुगंधा नवरा कुठं जाईन. सोडचिठ्ठी देणार रे तुमच्यापर्यंत आमंत्रण आलं नसेल सोडचिठ्ठी दिली नाही त्याच्यामुळे आमंत्रण आलं नाही. तिथं जाऊन सुद्धा तुम्ही गोड गुलाबजांबू खायला बसलेत. सोडचिठ्ठीचं आमंत्रण द्यायला लागले लोक. हा म्हणजे ते श्याम्याच्या बहिणीला सोडचिठ्ठी देणारी. मला काहीच कळा ना. तो सुगंधाचा नाव राहतो मुंबईला श्यामेची बहीण राहते इकडं दाजी राहतो तिकडं सुगंधा राहते. घटस्फोट घेणार कोण आहे आणि सोडचिठ्ठी देणार कोण आहे. अहो श्याम्याचा दाजी घटस्फोट घेणार आहे त्याच्या बायको सोबत. श्याम्याला त्याचं इकडं चालू आहे. उठ मला माहित होतं तुम्ही असंच करणार आहे. तुम्ही फक्त त्याला समजून सांगू नका रे. मी माझं ना फाशी घेईन ग्रामपंचायत पुढे फाशी घेतो मी. बाबा डोक्याचा गोंधळ केला रे. कोणाचा घटस्फोट घेणार आहे. अरे जा ना बाबा मा डोक्याचं बरीच झालं. जा ना मला गोळ्या चालू करशील. जे येऊन ये ना ते शकाला डोकं फोडून टाकीन एका रक्त भोंबळ करून टाकीन. पाया पडू जा मा पाया नका पडू. त्या दाजीला समजून सांगा. सांगू तुम्ही जा त्याशिवाय उठणार नाही. सांगतो ना दाजीला समजून. जा ना तू मा डोकं गार करायला लागलं. जा ना मला काहीच कळणार. उठ ना आता जसे शांत झालेत ना डेपुटी तसं तुम्ही दाजीला फोन लावून सांगा ना सुगंधावर कशाला मरतो म्हणून. मी म्हणू का हा ते काम करतो. दाजी थोड्या वेळ माझ्याकडे चहा आला येणार आहे. मी दाजीला सांगतो
तू सुगंधाकडे जा, सुगंधाला सांग समजून जा. मी तो गेटवर बसू का त्याची गेटवर वाट बघू? बसूच नको, गेटवर बसू नको, गेट मोडून मा तू जा सरळ जा 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 सुगंधाला समजून सांग. चालतंय, नक्की समजून सांगा. बापरे, असं जर असलं ना तर डोक्याचा मेंदू बाहेर येऊन कोण कोणासंग घटस्फोट घेणार आहे काहीच कळना हो. खरीच आहे का तू? हा, मला वाटलं तू घरी राहते का नाही राहते, म्हटलं जाऊन बघा एकदा. अहो मीच येणार होते तुमच्याकडं. का ग? मला वाटलं नव्हतं सुगंधताई तुम्ही असं कराल म्हणून. आता बाई काय केलं मी? काय केलं? अहो तुम्ही दुसरं लग्न करायला लागला. अयो, आणि मला कसं माहित नाही? कसं माहिती नाही म्हणजे सगळं आम्हाला कळलंय. अहो पण किती नवरा चांगला आहे, किती जीव लावतो. मुंबईवरून तुम्हाला काय काय प्रोडक्ट पाठव, पैसे पाठव, एवढं सगळं चांगलं असताना का म्हणून असं करायला लागलाय हो तुम्ही? अगं पण तुला म्हंटल कोण मी दुसरं लग्न करणार आहे म्हणून? शामभाऊजीच्या दाजी बरोबर तुम्ही लग्न करणार नाही का? काय? हा, अगं रुपा, तुला तरी कळायला पाहिजे मी त्या श्यामभाऊजीच्या मेवण्यासोबत लग्न करीन का? गप्पा. तिथं मी घरी आलते त्यावेळेस पण ते तिथं बसले होते, तुम्ही काय बोलत होता, आणि मी फुल दिलेलं पण बघितलंय. तू बघितलं? हा, तुम्हाला दिवसभर हेच काम आहे का शामरावला आणि तुला? माझ्या इथं कोण येतं, कोण मला काय आणून देतं, मी कोणाला काय देते? अहो मी सहज चालले होते परवा दिवशी, तेव्हा बघितलंय मी. हे बघ, तसं काही विचार नको करू. आणि ते उगं याची शामरावची बहीण आहे ना, ती माझी चांगली मैत्रीण आहे म्हणून दाजीच्या नात्याने बोलते मी. काही पण काय ग म्हणे का त्याच्यासोबत लग्न करणार आहे का? आता तुला माहिती आहे माझा नवरा किती भारी आहे. अहो मग दिसा एवढं देख नाही, मग हे कसं आवडलं तुम्हाला? मला शांततेत बोलू दे, मला चिडायला नको लावू. कशाला मी काही पण काय बडबड करते? तुला वाटतं का मी असं काही करन? तेच तर मला प्रश्न पडला ना. म्हणलं बाई एवढी बाई दिसायला देखणी, नवरा पण त्याच्यापेक्षा दिसाय देख ना, आणि ह्याला काय म्हणून दाजीच्या मागं लागले असताना बरं? कोण म्हटलं मी तुला दाजीच्या मागं लागले? कोण म्हणलं? श्यामभाऊजी इथनं तनतन करून चालत होते. आम्ही विचारलं तर म्हणले की माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त करायला लागली सुगंधा. म्हणलं कस काय? तर माझ्या दाजी बरोबर लग्न करणार आहे म्हणून. असं म्हणे? मग त्या शामरावला बी बघते, त्या दाजीला पण बघते. अख्ख्या गावात झालंय ते. गावात झालं? हा, अहो अख्ख्या गावात कळलंय की तुमचं दाजीवर प्रेम आहे म्हणून. कोणी सांगितलं तुला? कुणी सांगितलं? अख्ख्या गावाला आता माहिती पडलंय तुम्ही दाजी बरोबर लग्न करणार आहे. आता ना त्या गावाला माहित झालं ती मी बघते, पण तुझं हे तोंड आहे ना हे बंद ठेव. नाही तुझ्यामुळं ज्यांना माहित नाही त्यांना मी माहित व्हायला बसलो. दाजीच्या तर ज्याचं करावं भलं ते म्हणतं माझंच खरं. बघा बाई तुमची तुम्ही. ओ शामराव, असे बाहेर या तुम्ही, पहिले पटकन बाहेर या. काय झालं तेवढं तुला तंतन करायला? काय तंतन करायला काय झालं? सगळ्या गावामध्ये काय थोबाड वासत बोलू राहिले हो तुम्ही लोकांना कोण? की ते सुगंधा आणि दाजी लग्न करणार आहे म्हणून. मी नाही करू राहिलो ते, मग कोण सांगितलं? तो दाजीच करू राहिले. तू त्यांना कुठं म्हणली तुमच्यावर प्रेम करते मी? कधी म्हटले मी? ते दाजीला माहिती. ते दाजी मला म्हणला डायरेक्ट की तुझ्या बहिणीला चोर चिठ्ठी देतो आणि सुगंध संग लग्न करतो म्हणून तुझ्याकडे आलतो मी. तुमचा तर दाजी आहे ना, तर डोक्यामध्ये सडेल बटाटे भरलेले, त्याला तर अक्कलच नाहीये. कुठून मी त्याला दाजी एवढं मानपान देऊन बोलते तेच कळालं नाही. आणि तुम्हाला कळत नाही का मी असले उद्योग घालन का? मी तुला डायरेक्ट नव्हतं बोललो, पण आता तुला डायरेक्ट सांगितलं मी. मला फक्त कानावर आलं होतं. तुमच्या दाजी मला डायरेक्ट म्हणला तुमच्या बहिणीला सोड चिठ्ठी देतो, सुगंध संग लग्न करतो, नाकवटीतून तुमच्याच गावात जावं म्हणून राहतो. म्हणून मला राग आला म्हणून मी ती आलो आणि तुला सांगितलं समजून की बाई त्याच्या नादाला नको लागू म्हणून. तुम्ही मला तेव्हा सांगायचं ना, एवढी मला काय धावपळ झाली असती. त्या दाजीकडे ना मी बघतच असते. आणि अशा गोष्टी माझ्या नवऱ्याला जर कळालं ना, तर दाजीला आता गावाच्या बाहेरच काढीन, पण मला बी काढून देईन कायमचा बाहेरी. तू आणि ते दाजी काय घोळ घालत तो घाला, पण भाऊ माझ्या बहिणीचा संसार शाबूत ठेवा. अहो तुमची बहीण माझी मैत्रीण पण आहे ती, माहिती का? हा मग तिच्या संसाराचा विचार कर. अहो मग तिचा मी पळून चालले का दाजीसोबत? आता मला काय माहिती येतो तर मग तू इथंच राहायचं लग्न करून. शामराव का मग डोक्यात दाजीला बघते दाजीच्या तर. ए झालं यार, काय माझ्या मागे मागे येतो? मला तुमच्यात मागे येंडायचं, तुम्ही वापुडं. अरे माझ्या बरोबर फिरकी आहे. मला नाही येंडायचं तुमच्या बरोबर. अंधारची जपून राहा बरं का दाजी. का रे बाबा? काय कुठाने करता नाही मला सगळं माहिती. अरे मी काय कुठं नाही केले. बायांपासून जपून राहा म्हणतोय गाव. अरे गावातल्या बाया म्हणजे माझ्या देवाऱ्यातल्या देवता आहेत. हा चला नका लगेच ओ दाजी, हा, सुगंधा. इतकं चालले गावभर. काय झालं? काय झालं काय? तुम्ही काय म्हटले हो या गावातल्या लोकांना? मला तुमच्यासोबत लग्न करायचंय, ती सुगंधा माझ्या प्रेम करती. काय नाही. लावलंय? नाही मी कशाला असं म्हणू? मी कशाला म्हणू मग? दाजी तुम्ही सुगंधाला काय म्हणले?
प्रेम करतो म्हणले ना सुगंधा घाल गोटा घाल दाजीचा तर दाजी, घाल तर कशाला? कोणी तुमच्या घरी? अरे अरे काय चाललंय गेले ना गेले. अरे काय चाललंय अहो काय नाही, दादीच्या माझे ना सुधांचा दगड देऊन आली, त्यांच्या माझ्या आल्या. म्हणजे अहो सकाळी काय आलं, दादी दिला हरभरा झाडावर चढून. म्हटलं दादी थोडे इंदल द्यावा. म्हटलं सुधांना तुमच्यावर प्रेम करते. दादीला माहीत झालं काय मग. आणि दाजी ना त्यांना विचारलं वाटतं प्रेम आहे का नाही. असं झालं सुगंधा मागं लागली. म्हणजे सगळी सुरुवात तुमच्यापासून झाली हा. आहे का नाही. म्हणजे तुम्ही दाजीला सांगितलं असतं का तुमच्या प्रेम करती आणि दाजी गावात सांगत सुटले असते. हा. चला चला माझ्या बघू आपण चला काय होतंय आता. घालू का अरे सोड ना. काय सोड ना काय झालं सुगंधा? बघतेस काय हे? ए अरे सोड ना गोड बोले मला. दाजी, तू गोड बोले दाजी. अरे ऐकून तर घे, गोड मला बोलू दे ना. काय बोलू काय दे? झालं सुगंधा? काय झालं? शामरावची बहीण आहे ना, ती मला खूप त्रास द्यायची. शामरावची बाई तुमची बायको असेल ना मग. हा, हो ना हो ना आणि मग? हा, माझी बायको मला खूप त्रास द्यायची. हा. ते शामरावला मला जरा घाबरून द्यायचं होतं, तर त्याला मला त्याची मस्करी करायची होती, म्हणून मी तुझं नाव घेतलं ग सुगंधा. तू माझी लय जीवलग मैत्रीण आहे. अहो पण माझ्या नवऱ्याला जर मन झालं तर माझ्या नवरा तुम्हाला ठेवीन का इथं. ठेवून बिवायचं ते पंचायती जाऊ दे सुगंधा या दाजीला सोडू नको लय पागळ्या दाजी लय पगळ तू अगं, तुला सुगंधा पगळू ही नको याला. चेष्टा एवढी अंगलट मला खरंच माहिती नव्हतं अगं. माझा अख्ख्या असं तो गावामध्ये दुखवायचा सांगितलं उद्देश तुम्ही नव्हता. कधी सुगंध माझ्यावर प्रेम करते, सुगंध माझ्यासोबत लग्न एवढं आहे का थोबड आहे का ढंगावर तुमचं. अहो तुमच्यापेक्षा ना 10 पटीने माझा नवरा चांगला आहे. लय नको बोलू उचलून टाकू का ना ए, झाल्या देन सोडून झाल्या. दाजीला नको उचलून टाकू. मग कोणाला टाकायचं हा? झाले काय हा सगळा प्लॅनिंग होता ना कायचा लग्नाचा कोणी केला होता. सुगंधाच्या आणि दाजीचा. केला कोणी होता. योगेश आणि दिगंबर काय यांचं प्लॅनिंग आहे. अरे अरे मजा घ्यायची होती ना. बघितलं का काय पलटी मारली पाहिली का ती काय. मेवणे लाडके मेवणे दादीची. अरे पण तुमची मजा दाजीला आणि मेवणीला आयुष्यातून संपून टाकेल ना. अरे पण मला एक सांगा, ही अशी मजा कुणासोबत करावं हे तरी कळतं का? दाजीसोबत. अरे करायची दाजीचीच करायची ना मग, माझी कशाला केली. अख्ख्या गावामध्ये सांगितलं का मला आणि दाजीला लग्न करायचंय म्हणे. लाज वाटतं का तुम्हाला. नाही सांगितलं ते. ए, श्याम्या अरे झाले काय नेमकी मला काय कळालंच बघ झाल्या झालं काही नाही. मग या युवाग्यानी आणि दिग्यानी हा. चेष्टा सुगंधात आणि दाजीचं लग्न लावून टाकलं. काय लग्न याला तू सोड सुगंधा दे रे. मारे त्यांना चांगलं. बरं ऐक सुगंधा, जे झालं गेलं ते गंगेला घोडण आलं. शेवटी तू माझी एक चांगली मैत्रीण आहे. मला तुला काही दुखवायचा उद्देश नव्हता, मी एक मजा केली फक्त. आणि लक्षात घे, परत जर अशी कोणी चेष्टा केली तर मला सांग, एका फायटीत थोबाड फोडून दात पाडीन मी त्याची. अहो तुम्ही फायटीत फोडा द्या, फोडा मग संसार फुटान. आणि जरा आहे ना या दाजीला सांभाळा, त्यांच्या द्या बहिणी ते घरी काढून. आणि जर विश्वास नसेल ना तर तुम्ही माझ्या घरी येतच नका त्यात जाऊ. अरे कोण काय चाललंय, मी माझ्या बहिणीचा संसार वाचवायसाठी करीत होतो. तुमचं काय चेष्टा चालली मला माहितीये का. अहो मी केली का चेष्टा, मला हौस आली का अशी चेष्टा करायला. बरं जाऊ द्या, मिटला ना सगळा जाऊ दे, विषय. सुगंधा थंड घे, ते योग्य म्हणून डिग्यामुळे झालं. त्यांनी यांची चेष्टा केली म्हणून सगळा राडा झाला. आणि मला हा काय माहित माणूस येऊन चेष्टा मला कोणाला मारला. देणार आहे. जाऊ दे नको रोखेल ताण घे दाजी तुम्हाला बी काही कळतं का नाही हो. चला